भारत हा कृषीप्रधान देश असून येथील आर्थिक विकास हा शेती व शेतीपूरक व्यवसायावर आजही अवलंबून आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला बळकट केल्याशिवाय सर्वांगीण आर्थिक विकास होणे शक्य नाही। ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे। शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतामध्ये विविध वाण्याच्या व प्रजातीच्या पिकांचे प्रयोग करावे। सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस व पौष्टिक वाण ग्राहकांना पुरविल्यास शेतकरी व ग्राहक या दोघांनाही लाभ होईल। या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण बदलण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वलगाव येथील सिकची सभागृहात झाला। त्यावेळी ते बोलत होते। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, कैलासवासी वसंतराव नाईक, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, प्रकल्प संचालक अर्चना निस्तानी, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के, वलगावचे सरपंच सुधीर उगले, बाळासाहेब यादव आदी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानभाजी व मिलेट्सची माहिती असलेली ओळख रानभाज्यांची या घडीपत्रिका व संत्रा फळ पिकांची संपूर्ण माहिती असलेले संत्रा उत्पादनाचे गुरुकिल्ली या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकारी रानभाजी व मिलेट्स महोत्सवाच्या आयोजन उद्देशाबाबत आत्म्याच्या प्रकल्प संचालिका निस्ताने यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली। कार्यक्रमाचे संचालन व आभार पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ निलेश राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले। की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल हा एक भाग झाला, पण सर्वसामान्य नागरिकाने सुद्धा आपला आहार बदलला तर तो खूप सुदृढ राहू शकतो। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एक्झिबिशनची दोघांनाही आवश्यकता, नागरिकांनाही आवश्यकता आहे। ही पण भाजी आहे का, ही पण खाता येते का, त्यातून हे मिळतं का, त्यातून ते मिळतं का, आणि शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात। तो मेळघाटमध्ये एखादी एक गोष्ट, एक धान्याचा प्रकार किंवा एक बांबूचा प्रकार एकच ठरवे का, तर ते आपण कॉन्सन्ट्रेट करूया। तो वर्षभरात तुम्ही जेवढा कराल तो कॅशने मी विकत घ्या। तुम्हाला सांगणार नाही तुम्ही देऊन जा, विकल्यानंतर पैसे घेऊन जा, नाही, आम्ही काय करायचं आमचा वेळ। मी मेळघाट हटला देणार आणि त्यांना म्हणणार की हे नीट ब्रँडिंग करून विका, तूट जी होईल तो का, तर माझ्या शेतकऱ्याला तर बरा पैसा मी दिला, तुम्हाला बऱ्या पैशाला विकता आला नाही, तर तूट जी आहे ती माझ्या सहभागातून मी भरून काढेल। 1 वर्ष एक प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेट करू। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।